नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। दिव्यांग लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्डची माहिती अपडेट करावी, तहसीलदार अजितराव जंगम यांचे आवाहन। यूडीआयडी कार्ड अनिवार्य, 25 मार्चपर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या नांदुरा तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता यूडीआयडी युनिक डिसेबिलिटी आयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे। या संदर्भात नांदुरा येथील तहसीलदार अजितराव बाळकृष्ण जंगम यांनी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आवश्यक कागदपत्रे 25 मार्च 2026 पूर्वी सादर करण्याचे आवाहन केले आहे। तहसील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करून त्याची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे। यासाठी लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड व आधार कार्डची प्रत संबंधित ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, महसूल सेवक, कोतवाल यांच्याकडे किंवा थेट तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग, नांदुरा येथे जमा करणे बंधनकारक आहे। तहसीलदार जंगम यांनी स्पष्ट केले की ज्या लाभार्थ्यांनी मागील 3 महिन्यांच्या कालावधीत ही कागदपत्रे आधीच जमा केलेली आहेत, त्यांना पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही। मात्र विहित मुदतीत यूडीआयडी कार्ड व आधार कार्डची माहिती अद्ययावत न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे मासिक अनुदान थांबवले जाण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्य शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ केली असून मासिक अर्थसहाय्य 1500 रुपयांवरून वाढवून 2500 रुपये करण्यात आले आहे। हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते। संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग व्यक्तींनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे। 15 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांमधील लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे। नांदुरा तालुक्यातील एकाही पात्र दिव्यांग व्यक्तीचा लाभ खंडित होऊ नये, यासाठी लाभार्थ्यांनी विलंब न करता नजीकच्या महसूल कार्यालयाशी किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार अजितराव जंगम यांनी केले आहे।